हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सो गाईस, आज आपण घरच्या घरी विकत सारखी घट्ट चिंचेची आंबट गोड चटणी याची मी सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कमीत कमी पदार्थात अगदी झटपट होणारी ही चटणी नेमकी कशी करायची हे आज आपण पाहूया. भेळ, पाणीपुरी किंवा शेवपुरी असे चाटमधले कुठलेही पदार्थ घरी करायचे असतील तरी आपल्याला ही चिंचेची चटणी आपण विकत आणत असतो. पण ही चिंचेची चटणी नेमकी कशी करायची ते आज आपण पाहूया. यासाठी मी माझ्याकडे असलेल्या साधारण अर्धा किलोच्या आसपास चिंच होती. त्याला मी 1 किलो गूळ वापरला. या चिंचमधील सर्व बिया आधी मी काढून स्वच्छ करून घेतल्या होत्या. नंतर त्यामध्ये मी कोमट पाणी किंवा नॉर्मल पाणी जरी वापरलं तरी चालतं. पाणी टाकून ही चिंच मी 1 तासासाठी भिजत घातली. आपण विकत समोसा, कचोरी किंवा ढोकळा आणत असतो, त्यासोबत एक तिखट आणि एक चिंचेची आंबट गोड चटणी हमखास मिळत असते. मात्र ही चटणी खाऊन पोटाला त्रास होण्याची शक्यता असते, कारण की ती अगदी जुनी असते. त्यासाठी कोणते पाणी वापरले, तसेच ती स्वच्छ जागी बनवली आहे की नाही असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्यामुळे आपण ही चटणी अगदी सहजरित्या घरी बनवू शकतो. 1 तासानंतर मी ही भिजत घातलेल्या चिंचेचा कोड काढायला घेतला. चिंचेचा कोड हा स्मॅशरच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने देखील तुम्ही काढू शकतात. कोड काढल्यानंतर तो गाळून घ्यायचा असतो. त्यासाठी मी अशा प्रकारचे गाळण वापरली होती. चमचेच्या सहाय्याने अगदी संपूर्ण कोळ हा चिंचेचा छानपैकी निघत असतो. अशा पद्धतीने आपल्याला चिंचेचा कोळ गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून चिंचमध्ये जसे धाग्यासारखे ज्या शिरा असतात त्या देखील ह्या वेगळ्या होत असतात आणि प्युअर कोळ हा खाली गळत असतो. जर तुमच्याकडे अशा प्रकारची गाळणी नसेल तर तुम्ही पुरण गाळण्याची गाळणी किंवा एखादी जाडसर गाळणीचा वापर देखील या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी आपला तयार आहे स्वच्छ चिंचेचा कोळ. चिंचेतला अनावश्यक भाग हा मात्र गाळणीने छानपैकी गाळला गेला. या ठिकाणी मी आता एका कढईमध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा काळी मिरं आणि 1 चमचा जिरा हे सर्व जिन्नस अगदी कमी फ्लेमवर काही सेकंदासाठी भाजून घेणार आहे. नंतर या सर्व जिन्नस गार झाल्यावर थोडे जाडसर मिक्सरमधून वाटून घेणार आहे. हाच आपला या आंबट गोड चिंचेच्या चटणीमधला सिक्रेट असा मसाला आहे. या ठिकाणी मी कढईत थोडे तेल घेऊन त्यात 1 चमचा जिरे आणि 1/4 टीस्पून हिंग घेतला आणि फोडणी करून घेतली. माझ्याकडे अर्धा किलो चिंच होती, त्यासाठी मी 1 किलो गुळाचा वापर केला. यासाठी तुम्ही गुळाला बारीक चिरून घ्या किंवा गूळ किसून घेतला तरी चालतो. या जागी तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी देखील चालणार आहे. गूळ घातल्यानंतर त्यामध्ये जवळपास 2 ते 3 चमचे पाणी घेऊन तो गूळ पाणी घातल्यानंतर सतत ढवळल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक तयार होताना दिसत आहे. त्यामध्ये मी आता 3 ते 4 चमचे साखर टाकली आहे आणि हे मिश्रण कंटिन्युअसली पुन्हा 5 ते 10 मिनिटासाठी उकळायला ठेवलं. ज्यावेळेस छानपैकी अशी पाकाला उकळी आली की त्यामध्ये चिंचेचा पल्प हा ॲड करायचा आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. गुळाच्या पाकामध्ये चिंचेचा कोळ घातल्यानंतर सर्व मिश्रणाला एकजीव करून छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर या ठिकाणी आपण तयार केलेला आपला या
रेसिपीचा सिक्रेट मसाला, त्याची भरड या ठिकाणी घालून घ्यायची आहे. या ठिकाणी 1 टेबलस्पून मी लाल मिरची पावडरचा देखील वापर केला आहे. तुम्हाला लाल तिखटाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता. आणि 1 चमचा मी या ठिकाणी साधे नमक वापरले आहे. तुमच्याकडे ब्लॅक सॉल्ट असेल तर तुम्ही 1/2 टेबलस्पून साधे नमक आणि 1/2 टेबलस्पून ब्लॅक सॉल्टचा देखील या ठिकाणी वापर करू शकता. सर्व मसाले यात घातल्यानंतर सर्व मिश्रण हे एकजीव व्यवस्थित करून घ्यायचे आहे. चटणी छान घोटत आली की तिचा रंग आणि टेक्स्चर हा ग्लॉसी दिसायला लागतो. तुम्ही जर बाजारात मिळणारी चटणी पाहिली असेल तर तुम्हाला त्याच्या टेक्स्चरचा अंदाज येईल. ही चटणी फ्रीजमध्ये जास्त काळासाठी टिकू शकते आणि याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी नक्कीच करू शकतात. मिश्रण छान घट्ट आणि दाटसर होण्यात आलं की आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे. मिश्रण गार झाल्यानंतर छान काचेच्या बरणीमध्ये त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवायचं आहे. ही चटणी आपल्याला बरेच दिवस चालत असते. सो गाईस, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की आपली चिंचेची आंबट गोड चटणीचं टेक्स्चर आणि रंग हा किती सुरेख आलेला आहे. सो गाईस, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. अगदी कमीत कमी साहित्यात आणि साधे आणि सोप्या पद्धतीने आपण आज आंबट गोड अशा चिंचेची चटणी तयार केली. सो गाईस, आजची रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचं एक लाईक हे माझ्या व्हिडिओसाठी खूप महत्त्वपूर्ण असतं. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.